रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ. वटपौर्णिमेचं व्रत उपवास सोमवार 29 जून रोजी पाळलं जाईल. हिंदू पंचांगानुसार वटपौर्णिमेचा सण ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी विवाहित स्त्रिया वटवृक्षाची म्हणजे वडाच्या झाडाची पूजा करतात आणि प्रार्थना करतात. वटसावित्रीचा उपवास सामान्यतः ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला केला जातो. या दिवशी विवाहित स्त्रिया व्रतविधी करतात, वटवृक्षाला प्रदक्षिणा घालून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा कशी करावी, ओटी कशी भरावी आणि बऱ्याच सगळ्या प्रश्नांची उत्तरे देखील जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी 29 जून रोजी पहाटे 3:06 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 30 जून रोजी पहाटे 5:26 समाप्त होईल. उदय तिथीनुसार ज्येष्ठ पौर्णिमा 29 जून रोजी साजरी केली जाईल. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि पूजेसाठी शुभ मानला जाणारा ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:06 पासून ते 4:46 असेल. या व्यतिरिक्त या दिवशी अभिजित मुहूर्तावरती पूजा करणं देखील खूप शुभ मानलं जातं. हिंदू पंचांगानुसार यावर्षी वटपौर्णिमेला 2 शुभ योग जुळून आलेले आहेत. पहिला शुभ योग सकाळी सुरू होऊन दुपारी 2:36 असेल. दुसरा ब्रह्मयोग जो आहे तर तो पहिल्या योगाच्या समाप्तीनंतर लगेच सुरू होईल. या शुभ योगाच्या काळामध्ये पूजा करणं अत्यंत फलदायी मानलं जातं. या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त 29 जून 2026 सोमवारी अमृत चौघडिया म्हणजे सर्वोत्तम मुहूर्त सकाळी 8:55 ते 10:40 असणार आहे. शुभ काळ म्हणजे शुभ चौघडिया मुहूर्त सकाळी 6:10 ते 7:45 असणार आहे. मध्यान्ह पूजेचा काळ म्हणजे पर्यायी शुभ मुहूर्त 10:40 ते दुपारी 12:25 असणार आहे. या दिवशीचा राहुकाळ जो आहे तर तो सकाळी 7:33 ते 9:13 या दरम्यान असणार आहे. हा काळ वगळता उरलेल्या वेळामध्ये तुम्ही पूजा जी आहे तर ती करू शकता. कारण कोणतंही शुभ कार्य किंवा कोणताही विधी पूजा हे आपण राहू काळामध्ये करू नये. हा सण जो आहे तर तो खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी राहू काळामध्ये पूजा चुकून देखील करू नका. हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेच्या उपवासाला विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करणे आणि त्याला प्रदक्षिणा घालणे अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. या दिवशी विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात, त्याला पवित्र असा सुताचा वेढा बांधतात आणि एकत्र जमून सत्यवान सावित्रीची कथा श्रवण करतात. या प्रथेमुळे वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होण्यास आणि पती पत्नीमधील नाते अधिक दृढ होण्यास मदत होते. धार्मिक मान्यतेनुसार अखंड सौभाग्य आणि वैवाहिक सुखासाठी पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करणाऱ्या विवाहित स्त्रियांच्या मनोकामना पूर्ण होतात. हिंदू धर्मात वडाच्या झाडाला पूजेसाठी विशेष विधी सांगितलेला आहे. स्कंद पुराणानुसार शुभ संध्याकाळी किंवा विशिष्ट स्थितींना वडाच्या झाडाची पूजा केल्याने वैवाहिक जीवनात सुख आणि शांतता लाभते. या झाडाच्या पूजेमुळे अखंड सौभाग्य प्राप्त होते आणि जीवनातील अडथळे दूर होतात. तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी वडाचे झाड लावल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते. झाडाला प्रदक्षिणा घालणे व त्याला पवित्र सूत बांधणे यामुळे पतीचे दीर्घायुष्य आणि संतती प्राप्तीचे वरदान देखील मिळते अशी श्रद्धा आहे. वडाच्या झाडाची पूजा करताना त्याची पाने किंवा फांद्या तोडू नका. निसर्गाचा आदर करणे हाच या सणाचा मुख्य उद्देश आहे. पूजेच्या वेळी किंवा या शुभ दिवशी काळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करणे शक्यतो टाळा. या दिवशी पांढऱ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे देखील परिधान करू नका. शक्यतो लाल, पिवळा, हिरवा किंवा गुलाबी यासारखे शुभ रंग निवडावेत. आजकाल बाजारात वडाच्या फांद्या विकत मिळतात, पण शास्त्राचा विचार केला तर जिवंत आणि जमिनीवर असलेल्या वटवृक्षाची पूजा करणं उत्तम मानलं जातं. फांद्या तोडल्याने झाडाचे नुकसान होते. अत्यंत अपरिहार्य कारण असेल तर घरी पूजा करावी. या दिवशी पवित्र दिवशी घरात किंवा बाहेर कोणाशी वाद घालू नये. मनात संताप, हेवादावा किंवा नकारात्मक विचार आणू नयेत. वटपौर्णिमेच्या दिवशी घरात मांसाहार किंवा कांदा लसूण युक्त तामसिक अन्न बनवणे किंवा खाणे टाळावे. या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून सगळ्यांनी स्नान करायचं आहे. या दिवशी तुम्ही सकाळीच देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि वडाच्या झाडाची पूजा करायला आपल्याला जायचं आहे. जवळपास असलेल्या वडाच्या झाडाजवळ जायचं आहे. जाताना आपल्याला पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य गोळा करून एका ताटामध्ये घेऊन जायचं आहे.
साहित्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी, त्यानंतर कच्चं दूध, नैवेद्यासाठी तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य किंवा साखरेचा नैवेद्य तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला सुतगुंडी लागणार आहे. आपल्याला विड्याची पाने देखील लागणार आहे. तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा दिवा घेऊ शकता. सावित्रीची ओटी भरण्यासाठी आणि 5 सुवासिनींची ओटी भरण्यासाठी आंबा घ्यायचा आहे. वस्त्रमाळ घ्यायचे आहेत. अगरबत्ती, ओटीचं साहित्य, खारीक, खोबरं, हळकुंड, सुपारी, हळदी कुंकू घ्यायचं आहे. गणपतीची स्थापना करण्यासाठी एक सुपारी देखील आपल्याला घ्यायचं आहे. असं एकत्रित साहित्य गोळा करून आपल्याला वडाच्या झाडाजवळ जायचं आहे. वडाच्या झाडाजवळ गेल्यानंतर सर्वात आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. वडाच्या झाडाजवळ जास्त वारा असेल तर तुम्हाला दिवा प्रज्वलित करता येणार नाही. यावेळेस तुम्ही कापूर किंवा अगरबत्ती लावू शकता. जर दिवा लावणं शक्य असेल तर तुम्ही एखादी मातीची पंदी तिथे घेऊन जाऊ शकता आणि अगरबत्ती आणि दिवा लावून घेऊ शकता. नाही जमलं तर कापूर लावून घ्यावा. स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यावे. दिव्याला देखील हळदी कुंकू वाहावे. त्यानंतर 2 विड्याच्या पानावरती आपण अक्षदा किंवा गहू थोडेसे ठेवायचे आहेत आणि त्यानंतर त्यावरती गणपती स्वरूप सुपारी ठेवायची आहे. गणपती बाप्पांना देखील हळदी कुंकू, गंध, अक्षदा, त्यानंतर फूल वाहून पंचोपचारी पूजा आपण करायची आहे. तुम्हाला जमलं तर दुर्वा देखील तुम्ही इथे वाहू शकता. गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवे सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पांची आराधना करून त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे. सर्वात आधी आपण स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर वडाच्या झाडाच्या मुळाशी आपल्याला आपण जे तांब्या भरून पाणी नेलेलं होतं तर ते पाणी अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपण कच्चं दूध देखील छोट्याशा पेल्यामध्ये घेऊन जायचं आहे आणि कच्चं दूध देखील अर्पण करायचं आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे. यानंतर आपण वडाच्या झाडाला हळदी कुंकू लावून घेणार आहोत. तुम्ही एका ठिकाणी हळदी कुंकू लावून घेऊ शकता किंवा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे 5 ठिकाणी तुम्ही हळदी कुंकवाचे नाम देखील ओढू शकता. जसं तुम्हाला शक्य आहे त्या प्रकारे तुम्ही करू शकता. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने वडाच्या झाडाची पूजा आपल्याला करायची आहे. वडाच्या झाडाला एखादं फूल किंवा तुम्ही हार जर आणला असेल तर तो देखील तुम्ही घालून घेऊ शकता. त्यानंतर कापसाची वस्त्रमाळ आपल्याला न्यायची आहे आणि कापसाची वस्त्रमाळ देखील वडाच्या झाडाला लावायचं आहे. थोडंसं पाण्याचं ओलं बोट घेऊन तुम्ही कापसाची वस्त्रमाळ वडाच्या झाडाला अगदी सहज चिटकू शकता. यामुळे कापूस जो आहे तर तो व्यवस्थित झाडाला चिटकला जातो. त्यासाठी पाण्यात हात बुडवून कापसाची वस्त्रमाळ तुम्ही झाडाला चिटकवा. त्यानंतर एक विडा देखील आपल्याला अर्पण करायचा आहे. 2 विड्याची पानं घ्यायची. त्यावरती खारीक, खोबरं, हळकुंड, सुपारी, 1 रुपयाचे नाणं, थोड्याशा अक्षदा, हळदी कुंकू व्हायचं आहे. अशा प्रकारचा विडा आपल्याला एक झाडाच्या मुळाशी अर्पण करायचा आहे. यानंतर आपल्याला माता सावित्रीची ओटी भरायची आहे. या दिवशी सावित्रीची ओटी आपल्याला भरायची असते. त्यासाठी एक ब्लाऊज पीस घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला गहू आणि आंब्यानेच या दिवशी सावित्रीची ओटी भरायची आहे. इतर वेळी आपण ओटी भरत असताना श्रीफळ म्हणजे नारळ आणि अक्षदा म्हणजे तांदूळ याचा वापर करत असतो. परंतु या दिवशी गव्हाला आणि आंब्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यासाठी ओटी भरत असताना तुम्ही या दिवशी गव्हाने आणि आंब्यानेच ओटी भरायची आहे. एक हिरव्या कलरचा किंवा लाल पिवळ्या अशा शुभ रंगाचा ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. त्यावरती थोडेसे गहू, मुठभर गहू घालायचे. त्यामध्ये ओटीचं साहित्य खारीक, खोबरं, हळकुंड, सुपारी, 1 रुपयाचं नाणं घालायचं. त्यानंतर त्यावरती फूल ठेवायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये तुम्ही आंबा ठेवायचा आहे. एखादं सौभाग्य अलंकार, त्यामध्ये तुम्ही 5 बांगड्या घेऊ शकता किंवा इतर जे सौभाग्य अलंकाराची पुडी मिळते ती देखील तुम्ही वापरू शकता. तर इथे मी बांगड्या ठेवलेल्या आहे. सौभाग्य अलंकार ठेवायचा. जो काही तुम्ही नैवेद्य नेला असेल तर या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य नेला जातो. तर पुरणपोळीचा नैवेद्य तुम्ही घेतलेला असेल तर तो वडाच्या झाडाला तुम्हाला अर्पण करायचा आहे. भरीव पाण्याने चौकोनी मंडळ करून त्यावरती नैवेद्य ठेवून 3 वेळा नैवेद्याभोवती पाणी फिरवून नैवेद्यम समर्पयामी असं म्हणून हात जोडून नमस्कार करावा. यानंतर आपण वडाच्या झाडाला फेरे मारणार आहोत. वडाच्या झाडाला फेरे मारत असताना सर्वात आधी आपण वडाच्या झाडाला दोरा जो आहे तर तो गुंडाळून घ्यायचा आहे. काही ठिकाणी हा दोऱ्याची गाठ बांधली जाते तर काही ठिकाणी दोरा जो आहे तर तो फक्त गुंतवला जातो. तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्या प्रकारे तुम्ही करू शकता. यानंतर वडाच्या झाडाला आपल्याला 7 प्रदक्षिणा
घालायच्या आहेत. बऱ्याच ठिकाणी 7 घालतात, काही ठिकाणी 11, 108 देखील घातल्या जातात. तुम्ही तुमच्या प्रथेनुसार घालू शकता. इथे मी 7 प्रदक्षिणा घातलेल्या आहेत. प्रदक्षिणा घातल्यानंतर आपल्याला एक चूक अजिबात करायची नाही. उरलेलं जी सुतगुंडी आहे, उरलेला जो दोरा आहे तर तो कधीही तोडायचा नाही. तो तिथेच आपल्याला खोचून ठेवायचा आहे. वडाच्या झाडाला प्रदक्षिणा झाल्यानंतर दोरा तोडू नये. त्यासोबतच वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करू शकता किंवा तुम्ही मनोमन आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करू शकता. यानंतर 5 सुवासिनींची ओटी आपल्याला गव्हाने आणि आंब्याने भरायची आहे. मुठभर गहू आणि आंबा घेऊन आपण त्याने सर्वांची ओटी जी आहे ती 5 सुवासिनींची भरायची आहे. आपण जेव्हा वडाला फेरे मारू तेव्हा इतरांशी गप्पा मारत किंवा इतर महिलांशी गप्पा मारत मनामध्ये कोणताही राग द्वेष ठेवून तुम्ही वडाला फेऱ्या मारू नका. मन शांत ठेवून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उत्तम आरोग्यासाठी वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होण्यासाठी वडाच्या झाडाला प्रार्थना करत अगदी शांत मनाने श्रद्धेने वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारावी. अशा प्रकारे वडाच्या झाडाची पूजा करून 5 सुवासिनींची ओटी आपल्याला भरायची आहे. बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो, या दिवशी जर गर्भवती महिला असतील तर गर्भवती महिलांनी वडाच्या झाडाची पूजा कशी करावी. ज्या महिला गर्भवती आहेत तर त्यांनी वडाच्या झाडाची पूजा करत असताना वडाच्या झाडाला फेऱ्या मारू नये, फक्त वडाच्या झाडाची पूजा करावी. या दिवशी सावित्रीची ओटी किंवा इतर महिलांची देखील ओटी भरली जात नाही, कारण की गर्भवती महिलांची ओटी अगोदरच भरलेली असते. त्यासाठी त्यांनी इतर महिलांची ओटी भरू नये किंवा इतर महिलांनी देखील त्यांची ओटी भरू नये. त्यासाठी गर्भवती महिलांनी कुणाकडून आपली ओटी भरून घ्यायची नाही किंवा आपण स्वतः कुणाची ओटी भरायची नाही. वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारायची नाहीत. फक्त वडाच्या झाडाची तुम्ही पूजा करू शकता. शक्य असल्यास उपवास करा किंवा एखाद्या वर्षी उपवास नाही केला, पूजा नाही केला तरी देखील काहीही हरकत नाही. आपली तब्येत सांभाळून तुम्ही तुमची पूजा, उपवास आणि मनोमन प्रार्थना करू शकता. ज्या महिलांना या दिवशी सुतक असेल तर त्यांनी या दिवशी पूजा करू नये, उपवास मात्र करावा, कारण की सुतकामध्ये कोणत्याही प्रकारची पूजा केली तर ती ग्राह्य धरली जात नाही. या दिवशी ज्या महिलांना मासिक धर्म असेल तर त्यांनी सुद्धा या दिवशी पूजा करू नये, कारण की मासिक धर्मामध्ये कोणतीही पूजा केली जात नाही. त्यांनी फक्त उपवास करावा. मनोमन आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करावी. सत्यवान सावित्रीची कथा तुम्ही मोबाईलवरती ऐकू शकता, परंतु यावेळेस तुम्ही पूजा जी आहे तर ती करू शकत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. माझ्याकडून तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.